काय खबर बुडा, किती आवाज दिला तुम्हाला? काय हे पंप द्या ना म्हटलं ना. पंप द्यासाठी चालू बाबा. बरं मी काय म्हणतो, हे की पंप घे रे बकायला. आपलं काय तू नाव ते सुनील. काय घ्या म्हणता मग? किती आवाज दिला तुम्हाला? बाहेर निघायचा पत्ता नाही तुमचा. कवर बुडा कला करवलं मी मगापासून. हो सगळं बरोबर आहे तिथं, पण संडासले होतो मी. मग काय संडासत होतो, आवाज आलती म्हणले. पण मी म्हटलं हो, म्हटलं बा पंप द्या लागते म्हटलं. मग काय तर घे ना बुवा आता. जाय काय म्हणून राहिले, या घरात घ्या बोलवा आम्हाला. चहाची पाच आम्हाला जरा सांग. अरे बाबा घरात काय लिहू राहिला? ते रंग आहे ना कैदी, माय बिंदी हिला घेऊन. हो अरे घरात नाही ना रे. अरे मी चाललो बाहेर आता. मग काय तर बाहेर चाललो मी आता. ये काय तर बँकेत चाललो मी. काय घरी काय रिकाम पण नाही मग आता. नंतर येतो ना चहा प्यायले. काय बुडा आहे, चहा नाही पाजत बा तुम्ही. जाऊ द्या बरं ठीक आहे. द्या पंप घे सुनील, घे रे पंप. हो हो चला द्याच पंप द्या. एकदाच गेले हे दोघं जण. पण हे जे घरात आहे त्याचं काय करा आम्ही आता. लय भारी अलगाच हुशार बनले आहे बाबा. काय करा रे बा, काही ना काही बजेट लावा लागेल याचा. काय म्हणत ते दोघं जण? ते काय म्हणणार आता, दिलं पंप देणले. बरं आता जेवणाची व्यवस्था करू का? आता तुम्ही 2-3 दिवस राहता ना माझ्या घरी. तेच म्हटलं जेवण गिवण करतो ना, स्वयंपाक गिपाक करतो मग मी. स्वयंपाक गिपाक कर. आणि हो तुला पोलीस गेले दिसले का बाहेर? पोलिस गेले असं नाही दिसले. आता करतो स्वयंपाक गिपाक. तेच म्हटलं. आणि हो जास्त काय ना करे केलं तुम्ही दोघा झाला ना. सांगू राहिलो म्हटलं. मी कुठं नाटकं करू राहिलो आता? तुम्ही सांगा जे म्हटलं ते करू राहिलो. मी तुमचं ऐकून राहिलो का आता? मग काय तर तुम्ही एवढा मोठा इडा आहे, तुमच्याकडे बंदूक आहे तर मग काय तर मी काय आले नाटकं करू? फक्त बुडीत काही करू नका. नाही बुडीला काय करत नाही मी. जास्त नाटकं केलं की बुडी गर्दनच काप तुला काय देश म्हटलं. बरं मी काय म्हणतो, चांगलं कोणी आलं का चांगलं बोलायचं. शकणं झालं पाहिजे तेव्हा घरी कोणतरी आहे म्हणून. समजलं का? रव्यांना भाऊ तुम्ही लय टेन्शन मध्ये आले. टेन्शन घेऊ नको म्हणतो का? टेन्शन घ्यायच लागते आता. गोष्ट तशी झाली आता. बरं मी काय म्हणतो, तुमच्या दोघं गोष्ट सांगू राहिलो एक. फक्त कोणाला सांगू नका. सांगा ना रव्यांना भाऊ, काय सांगता ते सांगा. विषय असा झाला, आपल्या गावातनी कोणाच्या तरी घरातनी म्हणते गुंडा आहे म्हणते. गुंडा म्हणजे कसा, इंटरनॅशनल डॉन आहे म्हणते. ते डॉन म्हणजे तेच चोरीवाला चोर कोण आहे का माहिती ते, पण कैदी एक नंबर आहे म्हणते ते. ते पोलीसवाले त्याला पाहू राहिले आणि आपल्या गावातनी ते कोणाच्या तरी घरात आहे म्हणते. काय गोष्ट करू राहिले? आपल्या गावात नाही, कोणाच्या तरी घरात नाही. कोण कोण? डॉन? डॉन काय तरी इंटरनॅशनल डॉन आहे म्हणते बा. ते चोर आहे म्हणते बा. ती आता त्याचा रंग आहे म्हणते बा. आपण लय भारी आहे म्हणते ते. टाईम पडल्यावर मर्डर करू शकते म्हणते ते. मग काय तर तेच म्हटलं काही माहित नाही ना कोणाच्या घरात आहे ते, पण आपल्या घरात आहे ते, म्हणजे आपल्या गावात नाही आहे ते. काय राजा एवढी मोठी गोष्ट तुम्ही आता सांगू राहिले? हे कधीची गोष्ट ही? अरे काल पोलीस आलते ना माझ्या घरी. मग काय तर स्वतः म्हणे ते गुंडा म्हणजे ते रंग आहे का नाही म्हणते. लय भारी आहे म्हणजे त्याचं नाव रंग आहे. आणि एवढा भारी आहे म्हणते, त्याला जरासा पण शक झाला का नाही ते कोणाला मारू शकते म्हणते. मग काय तर 10 माणसाला असं ऐकत नाही ते. एवढा भारी आहे ते गुंडा. ओ बाप रे, काय राजा हो. म्हणजे आपल्या गावात नाही, कोणाच्या ते घरात नाही. महाविद्या कोणाच्या घरात असेल होते? आता पोलीसवाले आहे म्हणतात ना, तेच तर नाही माहीत पडू आपल्याला. बरं मी काय म्हणतो, तुम्ही का नाही प्रत्येकाच्या घरात जा आणि प्रत्येकाला विचारा म्हणा. मीटिंग आहे म्हणा आपल्या ग्रामपंचायतमध्ये 15 ऑगस्ट निमित्त कार्यक्रम आहे म्हणा छोटासा. 2-3 भाषण आहेत म्हणा, ये जा म्हणा असं म्हणतो तू. म्हणजे प्रत्येकाच्या लोकांच्या घरात जाऊ का मी आता? बोलवाले मला पोलीसवाल्याचा फोन आलता. तुम्ही 2-3 लेकरं पाठवा म्हणे, प्रत्येकाच्या घरातनी जा म्हणे. आणि आपलं ते हे कार्यक्रमचा हिशोब सांगून द्या म्हणे की बा कार्यक्रम आहे, ये जा 2-3 भाषणं आहेत, असं तसं मीटिंग आहे. म्हणजे कसं लक्ष जाते मग डायरेक्ट. जरासा शक झाला पोलीसवाला सांगून द्या तुम्ही ना. बर बा तुम्ही आता म्हणून राहिले तर जातो बा आम्ही. पण नाही का त्याचं नाव काय, रंग आहे का त्याचं नाव? त्या गुंड्याचा रंग आहे म्हणते. गुंडा चोर एकच. लय भारी आहे म्हणते. पण बोलते 420 आहे ते. काय म्हणजे गेमच करू शकते ते. काही लय मॅड आहे ते. कोणाच्या घरात आहे का माहिती आता. पण हा मी तुला सांगतो, पाय बा तू बरोबर पाहिजे फक्त तुम्ही दोघं ना. तुम्ही काही बा मलाच कामं सांगू राहिले बा. हे असे डेंजर कामं नका सांगू ना आम्हाला. काही राजा तुम्ही आता कुठं जाऊ बरं आता? तुम्ही काय रे बुवा, तुम्हाला का आता डेंजर आता ज्याच्या घरात ते आहे का नाही त्याला किती भीती वाटत असेल. साहेबा काय मीठ नाही गीट नाही. कसं काय हे तू काय केलं तो? हे भाजी केली काय केलं हे? सांगा भाऊ, मी काय आचार्य थोडी आहे. मला काय करता ते? तुम्हाला म्हटलं तुम्ही बुडी स्वयंपाक करते, बुडीला करू द्या. पण तुम्ही काय म्हणून राहिले, बुडीला कुठे जाऊ देऊ नको. मग काय तर आता असंच खा लागते. खा काय लगा आफत आहे. मी लगा ज्याच्या घरात जायला आहे सगळे जण मध्ये भेटा. तू लगा डायरेक्ट डायलॉग मारला मा पुढे. कसा माणूस आहे तू? ह्याचं काय आता तुम्हीच म्हणून राहिले स्वयंपाक कर, मला भूक लागली मग आता आणलं बा तुम्हाला. बरं मी काय म्हणतो, एवढी मोठी डॉन का तुम्ही? म्हणजे लोक तुम्हाला एवढी भेटा का? काय तर अबे इंटरनॅशनल डॉन आहे भाऊ. गुंडा एक नंबर. रंगा बोलते भाऊ. रंगा नाव ऐकलं का लोकांचं ना, लोक असे डर घाबरतात. एवढा भेव आहे आपला, समजलं का?
मग काय तर 10 फुलं मागा लागतात माया तरी हाती लागत नाही मी. मग काय तर सांगू राहिलं तुझ्या बायकोले का नाही तू का नाही मला हलक्यात घेऊन राहिला. जेव्हा तुझ्या बायकोले कमी जास्त झालं का नाही तेव्हा समजेल हो कोण आहे ते. रंगा बोलतो मेरे को समज राय का तू. बापा रे, म्हणजे तुम्हाला एवढे लोक होता का? मग चांगलेच भारी आहेत मग तुम्ही, नाही का? मग काय तर पोलिसांना पकडू शकत मले. आता 4 दिवस तुझ्या घर राहतो मग पाहिलं का कुठं ना कुठं. पण तो जास्त नखरे गेले ही बुडी जीवाने गेली बू समजलं का. मी नाही नखरे करत आता, बस मला समोर राजा लय भारी आहे मग तुम्ही तर. बापा रे. हॅलो, काय झालं त्याचं? तर ते चालू आहे सर ती प्रयत्न आमचे. ते मजलापूर आहे का नाही तिथं त्या गावात नाही कोणाच्या तरी घरात नाही आहे म्हणते ते. पण कोणाच्या घरात आहे हे माहित नाही आणखी. अरे आतापर्यंत का माशा मारवल्या का तुम्ही ना? आतापर्यंत काय झालं का तुमचं? म्हणजे काही माहितीच नाही पडलं का कुठे आहे ते? तसं माहित पडलं आम्हाला ते कुठं आहे ते, पण कोणाच्या तरी घरात नाही आहे ते. तेवढा आता पत्ता लागते आम्हाला 2-3 घंट्यातनी. सांगितलं मी सरपंचाला ती रविवार आहेत ते बरोबर मिळला होता दादा. चालू आमचा प्रयत्न. पकडते करा ना पटकन, ते वरून प्रेशर ना आमच्यावर. अरे ते गुंडा असं तसा नाही, ते पटकन पकडा. या 2-3 दिवसात तिला पकडा. हा बा एकदा ते 4-5 दिवसातून समजा गायब झाला मग परत ते हाती लागत नाही ते. सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी बरोबर त्याचा मेळ लावत होता. म्हणजे कसं आजच पकडतो त्याले. या 2-3 दिवसात त्याला 100% पकडतो. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. काय बोला तुला आता? बरं कर पटकन ते पटकन. आबा मला का नाही ताबो 5-5, 10-10, अर्धा घंट्यात फोन लावत जाय. काय चालू आहे कशी पोझिशन आहे आज समजलं का? सर आता कसं माहित पडलं का नवीन आम्हाला काहीतरी लगेच तुम्हाला कॉल करतो. काही टेन्शन घेऊ नका. चला सर ठेवतो फोन सर. ठीक आहे लवकरात लवकर तपास करा दादा. तुम्ही सरपंच आहे ना गावाचे. आज म्हटलं ते मीटिंग आहे ना आपल्या ग्रामपंचायतमध्ये. बरं मी काय म्हणतो, पटकन दुकान बंद करा. चला बरं तुम्ही एकदा आपल्या घरी रविवारच्या घरी. अरे रविवारच्या घरी का आले रे? ते काही नाही छोटंसं काम होतं. चाल तुला बोलावलं चाल. काय झालं बा आता? काय हो येतो बा. चाल रे मध्ये. हो रे शांताराम भाऊ, चला चला चला. नाही महादेव भाऊ तुम्ही नका येऊ, तुमचं काही काम नाही. बस शांताराम भाऊचंच काम होतं. जरासं काम आहे मला. काय काम आहे बा? हा मला काय सांगत नाही तुम्ही? हा काय काय पार्टी किती करे? 15 ऑगस्टला पार्टी दिसून राहिली. अबे पार्टी गिटी कायची बे? काहीच नाही. असंच आहे काहीतरी काम. नॉर्मल आहे, एवढं काही हे नाही. काय बा सांगत ना बा तुम्ही कायची मीटिंग आहे काय ते? हा काय काल झाले तुम्ही काय मला काऊन नाही रे? मी काऊन मला बोलत नाही का? अरे महादेव अबे किरकोळ गोष्ट आहे, एवढं काही मोठी गोष्ट नाही. बस जरासं काहीतरी बोलायचं होतं. मग काय 12 वाजता मीटिंग आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये. तेव्हा या आजूबाजू कसं 2-3 भाषणं आहेत. 15 ऑगस्ट आहे म्हणून. बस दुसरं काही नाही. बरं ठीक आहे बा, जा बा. कोणती मीटिंग आहे तुमची ते? काय चालले ते? बरं मी काय म्हणतो कळलं. बस थांब 2 मिनिटं. बस आता दुकान बंद केले गेले तो सांग येतो. चल बा. काय ते काय म्हणते ते रवींना भाऊ. पोलीस किलो समाज भिंद. नमस्कार सर. नमस्कार. म्हटलं तुम्ही कोण आहे? शांताराम उपसरपंच आहे का? शांताराम मी या गावातला उपसरपंच आहेत. बोला ना काय होतं? रविवार हे 3 जण आहेत का? यांना सांगता तुम्ही कामं? ते 3 जण आहेत जे चांगले काम करतात. पहिले तिला शांताराम भाऊला सांगून द्या, कारण की शांताराम भाऊला काहीच माहित नाही गावात काय चालू आहे ते. शांताराम भाऊ बा काय म्हणतात पहा पहिले, पोलीसवाले काय म्हणतात पहिले पहा ऐका. बोला ना सांगा काय म्हणतात ते. शांताराम भाऊ तुम्हाला गोष्ट सांगायची होती. आता ह्या 2 जणांना माहिती आहे हे कोण आहे, हे समोरची चष्मी तर तो फक्त तुम्हालाच माहित नाही विषय. तर विषय असा आहे तुमच्या गावातनी एक गुंडा आहे, म्हणजे डॉन म्हणजे चोर म्हणजे काही म्हणा तुम्ही त्याला एक्सवाजेड. पण ते कसं एकदम खुंकार माणूस आहे. ते एवढा भारी माणूस आहे आणि ते आमच्या कैदेतून सुटला आणि या गावातनी कोणाच्या तरी घरातनी आहे म्हणते. अरे बापरे, म्हणजे आमच्या गावातनी आहे? तुमच्या गावातनी कोणाच्या तरी घरात नाही. ते खुंकार एकदम म्हणजे कसा खतरनाक माणूस आहे. ते कसा कैदी नंबर 1 आहे. ते डॉन आहे. ती डॉन इंटरनॅशनल डॉन म्हणजे लय भारी आहे ते जरासा माणूस. फक्त का नाही त्याला पकडायचं आपल्याला. कसं पकडायचं ते तुम्ही पाहता. कसं त्याला जरासा पण शक झाला का नाही की पोलीस आले गावात नाही, विषय गंभीर आहे. मग साहेब आता आम्ही काय पकडतो त्याला? ते लय खतरनाक डॉन हा म्हणतो तुम्ही आणि पकडायचं म्हणतं कसा? आता आम्ही कवा सामान्य माणसं आहेत, आम्हाला समजत नाही असं कसं पकडायचं त्याला. शांताराम काय आहे तुमचं नाव? ते काही करायचे कसं प्रेशरला आहे. मला काही जास्त करत नाही ना. कसं त्याला जरा शक झाला का नाही काही पण कमी जास्त करू शकते. एवढा भारी डॉन आहे ते. आता कोणाच्या तरी घरात नाही ते. फक्त तुम्ही एवढं सांगा मला ते आहे तरी कोणाच्या घरात नाही. फक्त तुम्ही एवढं तरी सांगितलं का नाही मी त्याला बरोबर पकडतो. आता तुम्ही का नाही प्रत्येकाच्या घरात जा म्हणा. चला म्हणा मीटिंग आहे म्हणा ग्रामपंचायतमध्ये 2-3 भाषणं आहेत म्हणा. लाडू भेटते म्हणा खायला तुम्हाला सगळ्याला या म्हणा. असं पहा आणि प्रत्येक घरात जाऊन पहा की बुवा कोणीतरी आहे का. काय बुवा आता घरात नाही जायचं का? म्हणजे असं आहे का? काय बरं काय पाहतो मग आता आम्ही. जरासं दिमाग लावून करा काम. हा जरासा पण त्याला शक झाला का नाही कमी जास्त होऊ शकते. जे त्याच्या घरात आहे ते त्यांना काही धोका होऊ शकते असं सांगू राहिलो मी तुम्हाला. कसं जास्त त्याला शक झाला का नाही बातच करते ती गेम. बापरे लयच भारी आहे मग ते तर. असं आहे ते. तुम्ही प्रत्येकाच्या घरी जा चांगलं बोला त्यांना. तुम्हाला जरासा पण शक झाला का नाही की बा हे समोरचा माणूस आपला थोडा घाबरून बोलू राहिला, जरासा भीती आहे बा त्याच्या मनातनी, लगेच मला सांगा तुम्ही नाही का. आम्ही लगेच डेट टाकतो. कसं एकदम दिमागात टाकते आम्हाला आता. पण तुम्ही आम्हाला पहिले सांगा ते आहे कोणाच्या घरात नाही एवढं पहा फक्त तुम्ही. बस दुसरं काहीच करू नका तुम्ही. काय बा साहेब तुम्ही डायरेक्ट जीवच मारायला मागा लागले तुम्ही. आता 15 ऑगस्टचा गेमच करता वाटते तुम्ही आता. बरं आता मग आता जातो मग आम्ही परत घरात जातो विचारतो मग. हा बरं बरं जातो मग. कोण ते कसा दिसते ते? कोण आहे ते माणूस?
त्याचा काही आमच्याजवळ जास्त डाटा नाही ना, फोटो गिटो काहीच नाही. फक्त नाव माहिती त्याचं रंगा, एवढा भारी डॉन आहे ते, म्हणजे डॉन म्हणजे लय भारी आहे ती माणूस. कसा दिमाग आहे त्याचा. फक्त तुम्ही का नाही दिमागाने घ्या दिले. फक्त एवढं माहीत करा की हाय कोणाच्या घरात ते, बस. दुसरं काहीच करू नका तुम्ही. जे करायचं ते मी करतो. बरं भाऊ, आता करतो भाऊ. आता तुम्ही आता बरं ठीक आहे. चला बंडा, चला शांताराम भाऊ, चला. रवियांना हे तिघं जण आहेत ना काम करायच्या लायकीचे. घेऊ नका साहेब, हे तिघं जण का नाही एवढे खतरनाक माणसं आहेत. तुम्ही जे चेहरे गिरे पासाल तर वाटत नाही एवढे भारी आहेत, पण हा पा त्या गुंड्यापेक्षा भारी आहे हे माणसं तिघं जण. मग काय ते बंडा बॉडी बिल्डर आहे, हे शांताराम पण कमी भीती आहे, पण लय हुशार आहे ते. म्हणतातलं ते चष्मावाला ते तर डेंजरस माणूस आहे, ते तर कोणालाच भेट नाही राजा. टेन्शन घेऊ नका तुम्ही, बरोबर काम होते तुमचं. तसंच भाऊ आता काम झालं पाहिजे, बस. एवढं माहीत पडलं का नाही ते कोणाच्या घरात नाही आहे, मग बरोबर पकडला दिले. काय आता हो कसं होईल का आम्ही पुढे आता. सुनीलच्या घरी नाही ते गुंडा. बरं झालं. नारायण, अरे काय करायला तू इथं? नाही बुवा, पंप घ्यायसाठी आलो होतो. तुम्ही कसे काय भटकले तिघं जण, 3 मूर्त्या? कायचं काय ते आपल्या गावात मीटिंग आहे ना ग्रामपंचायतमध्ये, याचा म्हटलं 2-3 भाषण ठोकायचे 15 ऑगस्ट निमित्त. ते दरवर्षी राहते म्हणा, त्यासाठी आले का तिघं जण तुम्ही? काय बे, एक जण बस झालं. काय जाऊ द्या आता, चला म्हटलं. बरं याचा म्हटलं तुम्ही दोघं जण आपल्या इथं हॉलवर, त्या इथं ग्रामपंचायतमध्ये. हो ना, येतो ना शांताराम भाऊ, येतो. चागी घ्या ना, बसा ना. अरे बुवा, आम्हाला पुरं गाव हिंडा लागते. जा याचा म्हटलं, चागी हे होत नाही. चला शांताराम भाऊ, अर्ध गाव झालं. प्रत्येकाच्या आपण घरात जाऊ पाहू राहिलो. ते गुंडा दिसतो ना आपल्या कुठं, नाही कोणावर शेक पण बुवा, कोणी असं घाबरून बोललं आपल्याला. कुठं आहे ते? अरे बा थांब ना जरा, असा आणखी लय राहिलं म्हणा, अर्ध गाव राहिलं ना आणखी. मग हा पा सुनल्याच्या घरी नाही, नारायणच्या घरी नाही, लक्षाच्या घरी नाही, कोणाच्या घरी नाही ते गुंडा. मला तर असं वाटू राहिलं ते जे पोलीस आहे का नाही, त्यांना गलत इन्फॉर्मेशन माहीत पडली. आतापर्यंत मिळून लागत होता ना हो. मग काय तर आता यांच्या घरी राहत, मग कोणाच्या घरी राहते ते गुंडा? तसं नाही ना बंड्या, ते गुंडा लय भारी आहे म्हणते ना बा, इंटरनॅशनल गुंडा आहे म्हणते लय खुंकार माणूस आहे म्हणते ते. ते अशा माणसाच्या घरात राहत नाही ते का नाही. जे बुवा एकदम गरीब आहे बुवा, जे एकदम असे कमजोर आहेत त्याच्या घरी ते करते बरोबर. मला तर वाटते ते म्हातारे गित्राच्या घरी राहते ते. हां, म्हाताऱ्याच्या घरात असू शकते, काय सांगतात नाही का. चला ना मग, ते आपला कवर बुडा आहे, आणखी त्यानंतर त्याचं नाव काय होते, आपलं नाव संभाजी बुडा आहे, तुकाराम बुडा आहे, लय 4-5 बुडे आहेत ना आपल्या गावात नाही. मला तर वाटते कवर बुड्या घरी नसेल का. काहून म्हणा, कवर बुड्या घरी आम्ही कालच गेलतो ना, सुनील आणि मी पंप घ्यायसाठी. मला नाही वाटत त्याच्या घरी कोणी असेल म्हणून. मग संभाजी बुड्याच्या घरी असेल ना, तुकाराम बुड्याच्या घरी असेल. येरी काय तर मला काय वाटते ते आपला लक्ष्मण नाही का, काय त्याचं नाव ते धसकटे, मला राजा ते मग भिवून बोलन ते त्याच्या घरी असेल तर. हो कैलास भाऊ, त्याच्या घरी नाही ते का नाही आपलं शांताराम भाऊ नाही का, त्याला लय भेटतात ते, म्हणून काय ते भिव बोलते जरासं. आणि मी त्या घरात पण गेलतो ना, मग आम्ही सगळं घरात सगळं पाहिलं म्या. त्याच्या घरात नाही गुंडा, ते दुसऱ्याच्या घरात आहे ते. झाला बा, इथं टाइमपास करायला पुरत नाही. तुम्हाला काही जरासा पण शक झाला का नाही मला सांगा, म्हणजे कसं पोलिसाला सांगितलं एकदा आपलं मिशन कम्प्लीट. बापरे, हे तिघं जण इथंच आहेत, यांच्या घरी कोण राहते म्हणा. हे काय, अरे तिघं जण 3 कार्टून याचा म्हटलं ग्रामपंचायत मध्ये मीटिंग आहे. तेच ना मीटिंग मध्ये, ते झेंडावंदन 15 ऑगस्ट साठीच ना. हो त्याच्यासाठीच याचा बा. काय यांच्या घरी नसेल नाही का. बरं तुमच्या घरी कोणी आहे का? तुमच्या घरी कोण म्हणजे कोण पाहिजे तुले? नाही काही नाही, याचा म्हटलं तुम्ही जाता तिकडे या. अरे काही खायला घ्यायला आहे का नाही? हो लाडू भेटतात बुंदीचे, येता तुम्ही, येता सगळेजण याचा. तेच म्हटलं, चला शांताराम भाऊ. घर आहे फक्त कवर बुड्याचं, बाकी सगळंच झाला. मला आता कोणाला असा शक नाही आला की बस सगळं चांगलेच बोलले मला. मी काय म्हणतो शांताराम भाऊ, मला वाटतं याच्या घरी असेल कोणतरी. नाही बे, याच्या घरी कसं बे, याच्या घरी काढला का आम्ही आलतो ना, सुनील मी पंप नेला का आम्ही यातून, तर चांगलं बोलला आम्हाला ते. चांगलं बोलणार म्हणजे बोलणारच असेल ना, आपण काय करू डायरेक्ट घरात जाऊन आता. बरं ते आवाज देते ले, ओ कवर बुडा बाहेर या. अरे बापा, आता हे कोण आले रे? हे कवर कोण आहे ते? मला वाटते ते शांताराम आहे. शांतारामचा आवाज आला ना, शांताराम आहे असेल काहीतरी काम दिले. आज 15 ऑगस्ट आहे ना, त्यासाठी आला असेल ते बलवागिलवाले. जाऊ का म्हटलं, बोलू का त्यांना? जा ठीक आहे. आणि हो चांगला बोला, भिवून नको बोलू दिले. तेच म्हटलं, नाही बिल फालतू शक होईल कोणाले. चांगला बोल दिले. हो येतो म्हणा, काही टेन्शन घेऊ नको म्हणा. नाही मी तर चांगला बोलतो त्याले, त्याच्यात काय आता जे आहे ते आहे आपलं. आता मी चांगला बोलतो, काही काळजी करायचं काम नाही आपलं. हेच नॉर्मल जसं बोलतो तसं शक नाही होते त्यांना. आणि हो लक्षात ठेव, शक काय झाला, तुझी बायको गेली, समजलं का? हो ना, आता ते समजलं ना मला. तेच म्हटलं काही करू नका काय, ठीक आहे येतो म्हटलं. चांगला बोलतो त्यांना, असं शक नाही, म्हणजे कसं नॉर्मल बोलतो, ऍक्टिंग करतो बरोबर मी, काही काळजी करायचं काम नाही. आणि जास्त काही शिल्लक बोलू नको. फक्त 2-3 मिनिटाचं काम आहे. हो येतो म्हणा,
आणि लगेच घरात यायचं. हा चाल लवकर जा, लवकर आहे. हा बरं बरं, तेच म्हटलं. हो लगेच आहे तुम्ही. जास्त का आता हुशारपणा केला, लक्ष नाही दिले. मी इथंच त्या दरवाजावर राहतो, सगळं ऐकतो तुम्ही काय बोलतात ते. तेच म्हटलं. बोला रे बा, कसे काय रे शांताराम भाऊ? अरे बाबा, तिघं जण आले तुम्ही. बोला, काय बोला म्हणता? याचा म्हटलं ग्रामपंचायतमध्ये आपल्या 15 ऑगस्ट निमित्त कार्यक्रम आहे, छोटासा 5-10 मिनिटाचा. 2-3 भाषण आहेत, लड्डू आहेत बुंदीचे. याचा म्हटलं ना, येतो ना, काही काळजी करायचं काम नाही. येतो ना, येतो. हो. आणि बुडी किती असं ना घरात नाही? बुडी आहे ना, झोपेल आहे बुडी. काही काम आहे काय काम नव्हतं. बस चहा हे आम्ही पुरं गाव हिंडलो ना, चहा प्यायचा होता मला. सर का घरात येतो म्हटला मला. अरे बुडी झोपली ना. बुडी घरात कोण नाही रे, आपलं घरात काही नाही, कोण नाही घरात नाही. म्हणजे सगळं झोपल्या सगळेजण. वर बुडा भेव बोलू राहिला नाही का? मला वाटतं याच्यात घरी कोणतरी आहे. अहो जाऊ द्या ना हो, बुड्डी झोपली का? मग तुम्ही चहा करा आम्हाला. चला घरात येऊ द्या आम्हाला. राजा एवढं चाललो आम्ही, लय थकलो आम्ही. चला घरात येऊ द्या आम्हाला. हे सगळं बरोबर आहे तुझं, पण घरात कोणी नाही ना आता. मग काय तर मी चाललो बाहेर, बुडी झोपली आता. मग काय तर असा विषय आहे ते. अरे मला लगेच झाला, ते अर्जंट आहे मला घरी जा आपलं बाहेर. मग काय तर घरात कसं घेऊ तुम्हाला आता? बुडी झोपली ना, चहा की दुसरीकडे प्या ना बे. अरे बा चहा नका पाजू, पण घरात येऊ द्या आम्हाला. जरा 2 मिनिटं बसू द्या खुर्चीवर. मंगापासून आम्ही चालत राहिलो, पुरं गाव हिंडलो आम्ही. एवढे पाय दुखू राहिले की नाही काय सांगा तुम्हाला. घरात तर बसू द्या 2 मिनिटं खुर्चीवर. काय बा आपण त्यांच्याकडे हे. अरे बा खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न हेच नाला ना. पण मी काय म्हणतो, मी बुडी कनी झोपली आता. मग काय तर आता मी लगेच जायला लागते मला बाहेर, असा विषय. ते आता मी कनी चालू ना घरी, आपलं इकडे बाहेर चालू मी आता. आपलं तर वाटते याच्या घरी वाटते 100% नाही का? काल पण घरात नाही दिलं, आज पण नाही घरात येते. म्हणजे याच्याच घरी आहे कोण ना कोणी. बरं ठीक आहे, जाऊ दे बा. बरं आता जायला लागेल बा, घरीच जातो मग आता आम्ही. बरं चालेल, चला भाऊ, चालेल बंड्या, चला बुवा. गेले बुवा एकदाचे. मग आम्ही घरातच येतो म्हणे काय. चला बा, बरं झालं. आता हे काय म्हणते का आम्ही आता. चला बोला शांताराम भाऊ. तुम्ही बरं गाव हिंडले, काही शक घे कोणावर काही सांगा पटकन. सगळं सांगतो तुम्हाला, काहीच काळजी करायचं काम नाही. मला वाटते लागलं तुमचं बजेट, सगळं समजते आता. कसा बजेट लागला बुवा सांगा ना, काय झालं ते. काय माहीत पडलं तुम्हाला? कोण बोलू तुम्हाला, काही समजलं का? सगळा बजेट लागला आम्हाला. बा तुम्हाला सांगतो ना मी, पुरा म्हणजे डाऊट पकडू बी नका तुम्ही. कन्फर्म तिथंच आहे. एक घर आमच्या गावात नाही, त्याच्या घरी कन्फर्म म्हणजे कन्फर्म. अरे बापरे, डायरेक्ट कन्फर्मच झालं का तुम्हाला? कोण आहे ते? वर बुडा आहे आमच्या गावातला. त्या घरी का नाही 100% ते माणूस आहे. कोण आहे ते? गुंडा रंगा का काय त्याचं नाव ते. मला वाटतं तिथंच आहे. कारण की आम्ही त्या घरी गेलो, शेवटचं घर होतं तिथं. गेलो मस्त आम्ही. तुम्हाला सांगतो ना, आम्हाला घरात येऊ दिलं पण नाही त्यानं. साहेब आणि घाबरून पण बोले आम्हाला ते. असं तो करे ते. मला वाटते त्याच्या घरी आहे ते. कवर बुडा आहे, मंगला बुडी, ते 2 जण बुडा बुडी आहेत ते. त्याच्या घरी असेल बहुतेक ती डॉन. बापरे, म्हणजे बुडीच्या घरात आहे का ते? माझ्या हुशार आहे का? म्हणजे जिथं बा सगळ्यात कमजोर माणसं आहेत तिथंच हात टाकला त्यानं बरोबर. असं आहे का ते? पण कन्फर्म आहे तिथंच आहे ते. पण सर तिथंच आहे सर. आता आम्ही काही दिलं डायरेक्ट म्हणून ना की बा आम्हाला घरात बसू दे ते. आम्हाला त्यानं घरात पण उभं नाही केलं. घरात नाही उभं नाही, मी चाललो म्हणून बाहेर. घाबरून न बोलले ते. का बा तुम्हाला सांगतो, तिथंच आहे ते. कोणतरी आहे ते गुंडा, 100% त्याच्या घरी येते. तुम्ही तिथंच जा डायरेक्ट आता. काय का डायरेक्ट नाही जातात ना आम्हाला आता. जरासं तरी शक झाला का नाही, ते बुडीचा गेम करू शकते ते बुडीचा. मग काय तर असा विषय आहे ते. कसं एकदम दिमागानं पकडा ते. हुशार बनले आहे ते. जरासं पण शक झाला का नाही, बातच ते सडकते. आता तुम्हाला माहित पडलं कोणाच्या घरी आहे ते. मग आता पकडता कसं दिले तुम्ही आता? तेच तो विचार करू आलो मी. म्हणजे काय बुडी 2 जण बाहेर आले, काय बुडाच बाहेर आलता? ती बुडी घरात झोपेल होती म्हणते. हे बुडा बाहेर आला. बुडा बोले बुडी झोपेल आहे म्हणे, मी चाललो म्हणे बाहेर, घरात नका येऊ म्हणे. मग काय तर बुडी असेल घरात नाही. असं आहे नाही का? म्हणजे बुडीला खतरा आहे. बुडीच्या मानी गिनीवर गिडजनवर चाकू ठेवला असेल त्यानं. लय हुशार आहे ते. कसं पकडा तिला आता? मग साहेब आता कसं करता? आता बुडीला धोका आहे म्हणता तुम्ही. जरासा कोण शक झाला की काही होऊ शकते म्हणजे कमी जास्त. मग तिला पकडता कसं? हो आता तेच विचार करू आलो मी. तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि ते कार्यक्रम आहे तुमच्या गावात कोणता आहे ते आपला 15 ऑगस्टचा, ते तुम्ही मस्त चांगल्या पद्धतीने पार पाडा. मी जरासा विचार करतो या गोष्टीचा. टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचं चालू द्या. बरं ठीक आहे सर, आम्ही आमचा कार्यक्रम चालू करतो. तुम्ही करा ते बरोबर. कसं करता ते हँडल.